सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT या टॉपिकच्या अंतर्गत येणारा डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशनमध्ये येणारी अनेक डिजिटल इनिशिएटिव्ह बद्दल आपण चर्चा करीत आहोत। आणि आता हे नवीन डिजिटल इनिशिएटिव्ह नुकताच आपल्या भारत देशात आलेले आहे। 17 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये म्हणजे गेल्या महिन्यात माननीय धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांच्या हस्ते अपार हा प्रोग्राम लॉन्च केलेले आहे। अपार म्हणजे काय, अपार कधी उद्घाटन झाला, कोण उद्घाटन केले, अपारचा उद्देश काय आहे, अपारमुळे कोणाला फायदा होतो, अपारचं महत्त्व काय आहे हे आपण बघूया। अपार ओव्हरऑल आपण त्याचा अर्थ बघितलो तर अपार म्हणजे वन नेशन वन स्टुडंट ID कार्ड, वन नेशन वन स्टुडंट ID नंबर। वन स्टुडंट म्हणजे वन नेशन वन स्टुडंट ID कार्ड। जे भारत आपल्या देशात अनेक राज्य आहेत, मग प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना एक स्पेशल आयडेंटिटी कार्ड, जसा आपण आधार कार्ड घेतो त्याच्यावरती नंबर आहे, तसाच पद्धतीचा एक कार्ड भारत सरकार तुम्हाला देणार आहे, कोणाला, विद्यार्थ्यासाठी देणार आहे। त्याला अपार ID कार्ड असे म्हणतात। अपार ID कार्ड, अपार ID कार्ड। जे कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत, जे सिनियर कॉलेज आणि विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी भारतातील प्रत्येक विद्यापीठातील विद्यार्थी, भारतातील प्रत्येक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अपार ID आता देणार आहेत। अपार ID मुळे अनेक फायदा आपल्याला होणार आहे, ते आपण चर्चा करूया। आता पेपरला काय विचारतं तेच तुम्हाला सांगतो। अपार हे काय आहे तर हे एक ID कार्ड आहे। अपार वन नेशन वन स्टुडंट ID कार्ड असं आपण म्हणतो। माननीय धर्मेंद्र प्रधान यांनी फेब्रुवारी 2024 रोजी ह्याचे उद्घाटन केलेले आहे। नवीन शैक्षणिक धोरण जे नवीन म्हटल्यानंतर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांच्या अंतर्गत हे सुरू झालेले आहे। लक्षात घ्या, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांच्या अंतर्गत ही अपार ID कार्ड, अपार ही प्रोग्राम सुरू झालेले आहे। ह्याला सपोर्ट ह्यांनीही केलेले कोण, NCRF नॅशनल क्रेडिट अँड क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, नॅशनल क्रेडिट अँड क्वालिफिकेशन फ्रेमवर्क यांनी आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ह्या दोघांनी मिळून अपारचा रेकमेंड केलेला आहे। तर अपारमध्ये एकूण 12 डिजिट ID कार्ड, 12 डिजिट नंबर असणार आहे। तर अपारचा अर्थ काय होतो, A म्हणजे ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री। ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा नंबर असणार आहे। हे नंबर कोण देणार, भारत सरकार देणार। हे प्रत्येक विद्यार्थी हे काढला पाहिजे, परंतु आता सध्या तरी हे मॅन्डेटरी नाही, आता हे कंपल्सरी केलेलं नाही, हे व्हॉलंटरी आहे। आता स्वइच्छेने विद्यार्थी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट इथं अप्लिकेशन केल्यानंतर हे तुम्हाला मिळणार आहे, अपार ID कार्ड मिळणार आहे। ओके, मग आता सध्या हे कंपल्सरी नाही,
आज ना उद्या भविष्यात कंपल्सरी होणारच आहे. आता हे मॅन्डेटरी नाही, आता फक्त व्हॉलंटरी आहे कॉलेज आणि विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना. आता हे अपार ID, अकॅडमिक, बँक ऑफ क्रेडिट, डिजी लॉकर हे एकमेकाशी संबंधित आहे. ह्याच्यामुळं काय होतं, महाराष्ट्रात शिकणारा एक BA महाराष्ट्रात शिकणारा एखादा विद्यार्थी अचानकपणाने काही कारणास्तव त्यांना हे कॉलेज सोडून कुठं हिमाचल प्रदेशला जावं लागेल. मग तिथं गेल्यानंतर इथं त्यांनी BA फर्स्ट इयर शिकलेले आहेत. अचानक काळानं त्यांनी हे सोडून गेला. मग त्यांनी BA सेकंड इयरला तिथं ॲडमिशन घ्यायचं आणि त्यांना फक्त हे ID कार्ड त्यांना दाखवायचं. मग ID कार्ड दाखवल्यानंतर या विद्यार्थ्यांचं पूर्ण हिस्ट्री त्या ID कार्डमध्ये असेल. मग तिथलं कॉलेजचा जो प्रिन्सिपल असणार आहे त्याने तो ID कार्ड घेऊन त्यांनी काय करणार, हे बघा इथं एक नवीन सिस्टीम आहे. तो आता पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो. ABC अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. इथले एखादा विद्यार्थी कॉलेज सोडून इथं गेला, दुसऱ्या कॉलेजला गेला. मग गेल्यानंतर त्यांनी हे अपार ID तिथं दाखवायचं. मग ह्यांना कॉन्टॅक्ट करणार. मग कॉन्टॅक्ट केल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांचं सर्व माहिती इथं असणार आहे आणि इथून तुम्हाला त्या कॉलेजला ट्रान्सफर होणार आहे. इथलं माहिती इथं जाणार आणि इथलं माहिती इथं जाणार. कशाच्या माध्यमातून, अपार ID कार्ड असेल तर. स्टुडंट मोएबिलिटी, स्टुडंट फ्लेक्झिबिलिटी आहे. विद्यार्थ्यांचा नुकसान होणार नाही, अकॅडमिक नुकसान होणार नाही. आता महाराष्ट्राचा विद्यार्थी कर्नाटकात गेला, तिथं ॲडमिशन जर घेतलं तरी त्यांचं शिक्षण चालू राहणार आहे. सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी पुणे विद्यापीठात जाऊन तिथंही त्यांनी शिकू शकणार आहे. नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी सोलापूर विद्यापीठात येऊन सुद्धा शिकू शकतो. कोणत्याही राज्यातील विद्यार्थी कुठेही जाऊन एनिवेअर एनी टाईम कुठेही त्यांनी जाऊन ॲडमिशन घेऊन त्यांनी त्यांचं शिक्षण कंटिन्यू करणार आहे. म्हणजे कंटिन्यू करण्यासाठी हे उपयुक्त आहे आणि हे फायदेशीर होणार आहे. सर पेपरला काय काय येतात हो? पेपरला बघा, अपार म्हणजे काय, ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. हे कशासाठी आहे? वन नेशन वन स्टुडंट ID कार्ड आहे. बस एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार.